दुसऱ्या दिवशी झुंजारराव यशवंतरावांची वाट बघत राहिला, पण तो येण्याऐवजी संभाजीराव गवस आले कार्यालयात. मी संभाजीराव गवस, पोलीस इन्स्पेक्टर. बसा ना, काय काम काढलं? आरोप आहे तुमच्यावर. तुम्ही यशवंतराव रघुनाथराव माने यांचं अपहरण केलं. तो तुमचा चुलत भाऊ आहे. इस्टेटीचा हिस्सा मिळावा म्हणून मारझोड केली. अपहरण करणं, खुनाची धमकी देणं, जीव जाण्या इतपत मारझोड करणं अशी कलमं आहेत तुमच्यावर. यशवंतराव कुठे आहे? त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ॲडमिट केलं आहे. अरे बापरे, म्हणजे फारच मारलं आहे की मी त्याला. जगू शकेल ना यशवंतराव? तुम्ही सिरियसली घेत नाही आहे झुंजारराव. खोटी तक्रार आहे, त्याची दखल घ्यायची आवश्यकताच नाही. अपहरण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे याला पुरावा आहे. पुरावे खरेदी करता येतात इन्स्पेक्टर, ते नंतर ठरवता येईल. आमच्याकडे तक्रार आली, आम्हाला चौकशी करावीच लागेल. तुमच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करतो मी साहेब. मग चला माझ्याबरोबर. पोलीस स्टेशनचा रस्ता माहिती आहे मला. तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागन. वरून फार मोठं वजन टाकलं आहे ना. तुम्ही येत आहे का नाही? मी या क्षणी येणार नाही. ही हिंमत. अर्थात पोलीसचा हिसका दावला तर. तुम्ही हिसका दाखवायला जाल आणि तोंडावर पडाल संभाजीराव. तुम्ही फक्त इन्स्पेक्टर आहात आणि तेही ड्रेसवरनं समजतंय. माझ्या अंगात एका कर्तव्यनिष्ठ पोलिसाचं रक्त आहे. साधासुद्धा पोलीस नव्हता माझा बाप. DSPचा बाप होता तो. तुम्ही जाऊ शकता संभाजीराव. मी तुम्हाला हातकड्या घालून घेऊन जाईल. हात जाग्यावर ठेवणार नाही मी. झुंजारराव, आवाज खाली करा. कार्यालय माझं आहे. दार बंद करून लाथा घालू शकतो मी. झुंजार, आवाज खाली. घेऊन जाण्यासाठी आलाय ना? मग वॉरंट आणलाय? समन्स आणलाय? संभाजीराव गप्प. सांगितलं ना मी तुम्हाला की रक्तात पोलीस आहे. समन्स घेऊन येईन मी. नक्की या. पण एक विचारतो तेवढं सांगा. संभाजीराव ऐकत राहिला. मंदाकिनी नावाची एक तरुणी आपल्याकडे तक्रार करण्यासाठी आली होती, आठवतंय? संभाजीराव गप्प. गरोदर होती ती. एका तरुणाने तिला फसवलं होतं, आठवतंय? संभाजीराव काय बोलणार. यशवंतराव रघुनाथराव माने या तरुणाने फसवलं होतं तिला. घेतली तक्रार दाखल करून तुम्ही? का? सांगा ना, का दाखल करून घेतली नाही? नानासाहेबांनी धमकी दिली. नानासाहेब म्हणजे ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. हां. आणि तुम्ही त्या मुलीला वाऱ्यावर सोडली. काय झालं माहिती आहे तिचं? आईबापाने आबरूच्या भीतीनं बाहेर काढलं. आली रस्त्यावर. एका मैत्रिणीने आधार दिला तिला. महिनाभराचं बाळ आहे तिचं. सांगा ना, तिच्या भावनांचं काय, त्या बाळाचं काय? संभाजीराव, समजा त्या मंदाकिनीच्या जागी तुमची मुलगी असती तर? बोला ना, बोला. निदान खाकी वर्दीला साक्षी ठेवून बोला. नाही, बोलणार नाही तुम्ही, कारण तुम्ही सरकारी पगार घेऊन चाकरी करताय नानासाहेबांसारख्या राजकीय नेत्यांची. आणि म्हणून संभाजीराव, कायदा आम्हाला हातात घ्यायला लागतो. झुंजारराव, मग द्या. पहिला न्याय त्या मंदाकिनीला मिळवून द्या. आता दाखवा पुरुषार्थ करून. आणि तो तुम्ही करू शकत नसाल तर मी त्या यशवंतरावाला 10 वेळा मारीन. आला मला आत, बघू तरी तुमची हिंमत. संभाजीराव, खरं सांगू का, गुंडांची पैदास तुम्ही केली आहे. न्याय मिळाला नाही की कायदा हातात घेण्यापलीकडे मार्ग नसतो संभाजीराव. संभाजीराव उठले. संभाजीराव, मी स्वतःहून पोलीस स्टेशनला येणार आहे. मला वॉरंट नको आहे, पण न्याय हवा आहे. माझ्याबरोबर असेल मंदाकिनी आणि तिचं बाळ.
त्या बाळाला त्याचा बाप मिळवून दिलात ना तर मी महिनाभर आत बसायला तयार आहे. संभाजीराव न बोलता बाहेर पडले. ते पुढे काय करणार याचा अंदाज येत नव्हता. कदाचित ते वॉरंट आणि लवाजमा घेऊन येऊ शकणार होते. त्यांच्या आयुष्यात अशी कोणी हजामत केली नसेल. ते थोडेच गप्प बसणार होते. आता झुंजाररावला स्वस्थ बसून चालणार नव्हतं. त्यांनी विनू मांडेला बोलवून घेतलं, गाडी काढली आणि थेट मंदाकिनीच्या मैत्रिणीचं घर गाठलं. मैत्रीण, मंदाकिनी, बाळ यांना घेऊन थेट पोलीस स्टेशनवर आला. संभाजीराव तिथे होतेच. यांना बघताच ते म्हणाले, मी माझी गाडी घेतो, आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊ. संभाजीरावांच्या मनात काय आहे, ते सिव्हिल हॉस्पिटलकडे का घेऊन चाललेत काही कळत नव्हतं. झुंजारराव पोलीस स्टेशनला आला होता तो तक्रार दाखल करण्यासाठी. सगळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले. ICU रूम शोधणं फार कठीण नव्हतं. संभाजीरावांनी लोटलेला दरवाजा ढकलला. संभाजीरावांच्या पाठोपाठ सगळे आत शिरले आणि अत्यंत किळसवाणा प्रकार नजरेला पडला. यशवंतराव तिथेच एका स्त्रीशी अश्लील चाळे करत होता. झुंजारराव पुढे आला. त्यांनी खाडकन यशवंतरावाला लगावली. आलास का, शुद्धीवर आलास यशवंतराव? काय बोलणार तो? शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टर दवाखान्यात दाखल करतात, मी शुद्धीवर आणण्यासाठी हाताचा वापर करतो. गरज भासली तर पायाचा सुद्धा वापर मला करता येतो. इन्स्पेक्टर, पाहिलंत ना तुम्ही? बोलता बोलता झुंजाररावानं दुसऱ्या गालावरही मारली. एक हाणला, ICU मध्ये दाखल झाला, आता दुसऱ्यांदा हाणला. कुठे ॲडमिट करणार आहे तुला? का आता पायाचा वापर करू माझ्या? भाऊ प्लीज. बाळासह मंदाकिनी पुढे झाली. बघितलंस का, याला म्हणतात प्रेम. तू काय कुत्र्या मांजराचे जन्माला आलास का काय? साहेब, मी हे सगळं नानासाहेबांना. नानासाहेब? झुंजारनी त्याचे केसच पकडले. मंदाकिनी परत पुढे आली. भाऊ नको मारू त्यांना. सोलून काढीन ना मी, सोलून काढीन. सोन्यासारख्या पोरीचं जीवन उद्ध्वस्त केलंस, वर माझ्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करतो तू. आता या क्षणी पोलीस इन्स्पेक्टरांच्या साथीनं हाणलाय मी तुला. बोल, कुठला गुन्हा दाखल करणार? झुंजारराव, तुम्ही शांत राहा, मी बघतो. सोडा त्याची केस सोडा. या मुलीला ओळखतो का रे तू? संभाजीरावांनी प्रश्न केला. यशवंतरावाचा आवाज बंद. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या हातात द्या त्याला. बघा कसा पोपटासारखा बोलायला लावतो मी त्याला. मी ओळखतो. झुंजाररावांच्या आवेशाच्या भीतीनं यशवंतराव बोलता झाला. हे बाळ कोणाचं आहे? मला नाही माहिती. सिव्हिल सर्जनला बोलवू का मी? नाही, मग माझंच आहे बाळ. मग हिच्याशी लग्न कधी करतो? इथून बाहेर पडलो लगेच. आता बाहेर काढणार आहे तुला. त्या नर्सला बोलवा रे. नाही, नको. मग मी लिहितो त्याच्यावर सही कर आणि आजच्या आज भावल्यावर चढ. इन्स्पेक्टर संभाजीरावांनी व्यवस्थित मुद्दे लिहून घेतले. त्याच दिवशी मंदिरात शुभलग्न सावधान करून टाकलं. मुलीचा बाप म्हणून झुंजाररावनं कन्यादान केलं आणि मुलाच्या बापाची भूमिका संभाजीरावांनी पार पाडली. यशवंतराव मंदाकिनी झुंजाररावाच्या पाया पडायला वाकले तेव्हा झुंजारराव म्हणाला, मंदाकिनीची तक्रार आली तर तिचा भाऊ म्हणून मी तिच्या रक्षणासाठी येईन. नीट वाग. आणि हे लक्षात ठेवा, माझ्या बापानं बापूराव मानेनी वाड्यावर पाणी सोडलं होतं. त्याच्यानंतर वारसदार म्हणून मी कधीही हक्क दाखवला नव्हता. यापुढे सगळा वाडा तुझ्या एकट्याचा आहे. यशवंतरावाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. पुरा दिवस धावपळीत गेला. या धावपळीचे 2 फायदे झाले. मंदाकिनीचा विवाह झाला, बाळाला बाप मिळाला आणि दुसरा फायदा म्हणजे संभाजीरावांसारखा मित्र मिळाला. दुसऱ्या दिवसाचं झुंजारराव सदर लिहायचं राहून गेलं होतं. विषयही सुचत नव्हता. शेवटी झुंजाररावानं यशवंतराव मंदाकिनी प्रकरणावर सदर लिहिलं आणि मथळा दिला, आई बापाच्या लग्नात मुलगा हजर.
बाप रे, पत्रांचा मुसळधार पाऊसच पडला. खरीखुरी नावं लिहिली होती. घडलं ते जसंच्या तसं लिहिलं होतं आणि त्यामुळे ते लोकांना भावलं होतं. काही केसेस असतात की त्यांची वाटेल तशी चिरफाड करता येते. विशेषतः लांबच्या माणसांना हाताळताना बोलताना फार काळजी घ्यावी लागते. पण जवळच्या माणसांना दुखावता नाही येत. कमळीला काय बोलायचं? किती परिणाम झाला बोलण्याचा? 0. मग आता काय तिला मारायचं, घालवून द्यायचं, घटस्फोट द्यायचा? बायको म्हणजे नाजूक केस. पुरुष जग जिंकेल पण बायकोला नाही. कमळी कदाचित त्याचा फायदा घेत असणार. तिचा तरावाईकपणा वाढत होता. आता प्रतीक्षा होती दोघात तिसरा येण्याची आणि तो आनंदही पदरी आला. कमळीला डोहाळे लागले. डोहाळे म्हणजे हे खावं, ते प्यावं, हे बघावं, ते अनुभवावं. पण कमळीचे डोहाळे जगावेगळे होते. तिला माहेरी जावं असं वाटत होतं. बहिणीच्या फार्म हाऊसवर राहावं असं वाटत होतं. तिच्या या जगावेगळ्या डोहाळ्याचा झुंजाररावला राग आला होता. तो तिला पाठवायला तयार नव्हता आणि ती त्याच्यावर राग काढत होती. सकाळी मुद्दाम लवकर उठायचं नाही, बोलायचं नाही, जेवायचं नाही, सतत रुसवा. तरीही तो ईर्ष्येला पेटला होता. पाठवायचं नाव घेत नव्हता. आणि एक दिवशी झुंजारराव घरी येऊन बघतो तर कमळी नाही. मंगलनी सांगितलं. तिच्या तिघी बहिणी आल्या गाडी घेऊन आणि घेऊन गेल्या. झुंजाररावाच्या मनात आलं असंच जावं आणि म्हणावं, कोणाला विचारून आलीस, का आलीस, आत्ताच्या आत्ता परत फिर, मला न विचारता आली आहेस तू. नाही येत म्हणाली तर पाठीतलात निर्वाणीचा निरोप, काय आमची सुट्टी. पण त्यांनी काहीच नाही केलं. मनाशी मात्र ठरवलं की ती तिच्या मनानं गेली आहे, येईल तेव्हा येईल. आणायला जायचं नाही, फोन करायचं नाही, पत्र टाकायचं नाही. आता ती आणि तिचं नशीब. झुंजाररावांनी स्वतःला ऑफिसच्या कामात गाडून घेतलं. रिकामं मन सैतानाच्या वस्तीचं ठिकाण बनतं. कमळीला हटकली तरी ती मनात बसत होती. सहस्त्र सुया तिच्या जिभेवर असत, लाखो भाले तिच्या हातात असत. टोचत रही, रक्तबंबाळ करी. आठवणीने सुद्धा अंगावर काटा उभा राहत होता. त्यापेक्षा काम बरं. आत्तासुद्धा 11:30 वाजले होते तरी तो आपल्या ऑफिसमध्येच होता. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. हॅलो, कोण? कैदी. कैदी? हो, बायकोचा खून केला म्हणून बंद केलंय मला. आता खून केला म्हणजे शिक्षा हवीच ना? कायदा सांगतो तसं. हो, बरोबर आहे. आणि कायदा भ्रष्ट असेल तर? म्हणजे? अहो, बायकांच्या बाजूचा कायदा. त्या कायद्याला वाटतं म्हणजे त्याची धारणाच अशी आहे की बाई मेली याचा अर्थ नवऱ्यानं मारली, सासू सासऱ्यांनी छळ केला, नवऱ्यानं हुंड्यासाठी मारून टाकलं. मग तू यापैकी काय केलं नाही? कायदा म्हणतोय केलं, पण खरं सांगायचं तर माझ्या बायकोनी माझा हातोनात छळ केला. माझा मानसिक खून केलाय तिने. वकील दिलाय? हो, दिलाय. मग वकील तुला बेकसूर सिद्ध करेल. जे होईल ते होईल. मला फोन करायचं काय कारण? अनेक बहिणींचा भाऊ तू, लढतोस त्यांच्यासाठी, न्याय मिळवून देतोस त्यांना. मी वाचतो झुंजारराव. तुझ्यावर अन्याय झाला असेल तर? झालाच आहे. लग्न केलं त्या दिवसापासून अन्याय सुरू झाला आहे, अजूनही होतोय. मग मी तुलाही मदत करू शकेन. पण भेटणार कसं? रिमांडवर आत घेतलंय मला. पोलीस स्टेशनचा पत्ता दे, कसं भेटायचं ते बघू. झुंजाररावनी वचन देऊन टाकलं. पण लवकर, मी कंटाळलोय. मी माझ्या जीवनाचं काहीही करीन. मी येऊन भेटेपर्यंत तू काही करणार नाहीस. नाव सांग, बरं, एक नंबर सांग. त्यांनी नाव दिलं. झुंजाररावनं दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन गाठलं. रिमांडवर असलेले संशयित, शिक्षा झालेले कैदी हा विभाग श्रीयुत मांगले नावाच्या साहेबांच्या कक्षेत होता. नमस्कार मांगले साहेब. त्यांनी वरही पाहिलं नाही. मला तुमच्याकडे न्यायालय कस्टडीत असलेल्या जगदीश म्हात्रेंना भेटायचं आहे. तुम्ही कोण त्यांचे? अजूनही नजर खाली. नाही, मी नात्यानं त्याचा कोणीच नाही.
मग नाही भेटता येणार. मी मित्र आहे त्याचा. मित्र नातेवाईक नाही ना होऊ शकत. वकील, जवळचा नातेवाईक यांना भेटता येतं. मी पत्रकार आहे, झुंजारराव माने, दैनिक सुप्रभातमधनं आलो आहे. मांगल्यांना काय झालं माहिती नाही, ते पटकन उठले आणि झुंजाररावाच्या पायाजवळच वाकले. खूप दिवसाची इच्छा होती, देव भेटल्याचा आनंद झाला. असं म्हणत त्यांनी दरवाज्यावरच्या शिपायाला ऑर्डर दिली. अरे जा बाबा, चहा घेऊन ये, स्पेशल कडक. दैनिक सुप्रभात वाचल्याशिवाय चैन नाही पडत. काय लिहिता राव तुम्ही, अभिमान वाटतो. खरे लढवई आहात. आम्ही साल्या खाक्या कपड्यातल्या माश्या. गुळ दिसला की त्याच्यावर बसणार आम्ही, बाकी काम शून्य. मला जगदीशला भेटवताय ना? नाही. नाही? कायद्यानं नाही, पण अनधिकृत नक्की भेटवणार. तुम्ही काय इथे तंबाखू चोळायला आलेलं नाहीत. लिहिणार तुम्ही, त्या पोऱ्यावर लिहिणार, म्हणून मी तुमची स्पेशल भेट घालून देणार. स्पेशल म्हणजे काय, रजिस्टरवर नोंद ओढायची नाही. लिहा पण. माझ्या मनात येतं हो, नाही लिहित. माती खातो ना खात्याची, जागतो मातीला. आतली माणसं बोलायला लागली ना की काळजाला छिद्र पडतात बघा. आमची खाकी वर्दी पेट घेते, जळतो मी. झुंजारराव, अन्याय हो, अन्याय सगळा. न्यायाच्या नावाखाली निरपराध्यांना कधी कधी डांबतात. अपराधी माणसं निरपराधी म्हणून घेतात. ते कधी न्यायाधीश निकाल जाहीर नाही करत तोपर्यंत. पण इथे आम्हाला कळतं ना खरं काय खोटं काय. त्यांचे डोळे वाचतो ना आम्ही. इथलं त्यांचं बोलणं वागणं तेही वाचतो आम्ही. त्यात मी मनानं लेखक आहे. लेखक? नोकरीला लागण्यापूर्वी बऱ्याच कथा लिहिल्या, प्रकाशितही झाल्या. मग या क्षेत्रात कसे आलात? भावना प्रधान आम्ही. अन्याय घडताना दिसला की लिहायचो. पुढे वाटलं आपण पोलीस खात्यात जाऊ, सिंघम होऊ. कसलं काय हो, या सिस्टीममध्ये कोण पाणी घालतंय हो, खालपासनं वरपर्यंत भ्रष्टाचार. लेखक कधीच मेला माझ्यातला. आता जगतोय ना तो पोटार्थी. मी तुम्हाला लिहायची संधी दिली तर? नोकरी जाईल. तुम्ही टोपण नावाने लिहा, मी गुप्तता पाळीन. वचन. असं असेल तर लिहा, आपण सत्य लिहा. कारागृहात असलेल्या कैद्यांवर तुम्ही लिहा. कायद्याची भानगड काही निर्माण झाली तर मी पुढे होईन. तेवढ्या चहा आला. दोघांनी चहा घेतला. मांगल्यांनी जगदीश म्हात्र्याला वेटिंग रूममध्ये आणायचा आदेश शिपायाला दिला. जगदीश एकदम तरुण होता, 25च्या दरम्यान त्याचं वय असणार. मी झुंजारराव. तो तरुण झुंजाररावांच्या पायावर कोसळला, ओक्साबोक्षी रडायला लागला. झुंजाररावानं त्याचं सांत्वन केलं नाही, त्याला रडू दिलं. खूप रडल्यावर तो शांत झाला. तसा झुंजाररावानं प्रश्न केला, तू बायकोचा खून केलास? नाही हो. खरं खरं सांगायचं, खोटं सांगितलंस तर? देवाजवळ कोणी खोटं बोलतं का? मग मला सगळं व्यवस्थित सांग. वनिताचं आणि माझं लव्ह मॅरेज झालं. पुण्यात त्यावेळी ती D.Edला होती. तिचं माहेर सातारा. नोकरी लागली सातारला, मी पुण्यात. आठवड्यातल्या 2 रात्री आमच्या. एखाद्या शनिवारी ती पुण्याला यायची, सोमवारी जायची, कधी मी सातारला जायचो. धुसफूस नाही, तक्रार नाही. उलट 5 दिवसांच्या विरहानंतरचं मिलन अमृतात भिजून जायचं. ती खुश, मी खुश. आमचं व्यवस्थित चाललं होतं. तेव्हा तिच्या वडिलांनी म्हणजे हरिश्चंद्र सपकाळांनी माझ्या मागे तगादा लावला, पुण्यातली नोकरी सोडा, सातारला या कायमचे. मी त्यांना म्हणायचो, पुण्यात माझे आईवडील आहेत, त्यांना मी कसा सोडून येऊ. आम्ही दोघं एकत्र राहावं अशी आपली इच्छा असेल तर वनिता नोकरी सोडेल, माझ्या पगारात आमचं नक्की भागेल. पण अलीकडे त्यांनी तगादाच लावला. वनिताशी मी बोललो त्याबद्दल, तर तिने तक्रार नाही असं सांगितलं. म्हणाली गरज पडली तर स्वतंत्र खोली घेऊ. मी माझ्या आईवडिलांना ओझं वाटत असेल तर मी वेगळी राहते असंही ती म्हणाली. वनिताचं माझ्यावर प्रेम होतं, माझं तिच्यावर प्रेम होतं. अरे मग वनिताचा खून कसा झाला? 8 दिवसापूर्वी मी शनिवारी रात्री उशिरा सातारला आलो. वनिता आईवडिलांकडे राहत होती. पण त्या दिवशीचं वातावरण काही वेगळं होतं. वनिताचे आईवडील नेहमीप्रमाणे माझ्याशी नीट बोलले नाहीत. वनितासुद्धा नाराज दिसत होती. आम्हाला झोपायला वेगळी खोली होती.
वनिता खोलीत आली, माझ्या कुशीत शिरली. मी विचारलं, वनिता आज सगळ्यांना काय झालंय? तर ती म्हणाली, काही नाही, तुम्ही झोपा. मला झोप येत नव्हती. तिच्या लक्षात आलं. तीच म्हणाली मग की उद्या रविवार आहे, आपण उद्या भाड्याची खोली बघू. ठीक आहे असं म्हणून मी झोपलो आणि जागा झालो तो वनिताच्या आरड्याओरड्याने. वनिता पेटली होती हो. तो ढसढसून रडत होता. त्याचं रडणं थांबल्यावर झुंजारराव शांतपणे म्हणाला, हे बघ, मला 2-3 प्रश्नांची खरी खरी उत्तरं हवी आहेत. पहिला प्रश्न, वनिताशी कधी भांडण? नाही सर. एखादं रागानं लिहिलेलं पत्र? रागवण्याचा प्रसंगच नाही ना आला सर. तुम्ही झोपलात त्या खोलीचा दरवाजा बंद केलेला होता? नाही सर, त्या दरवाजाला आतून कडी कोयंडाच नाही आहे. मग तुमच्या अंथरुणाला आग वगैरे? नाही, ठिणगीसुद्धा नाही पडली हो. दरवाजाजवळ ती पेटलेली होती. ती पेटलेली बघून काय केलं? मी अंगावरचं ब्लँकेट तिच्या भोवती गुंडाळलं. हे बघा की माझे दोन्ही हात भाजलेले आहेत. मृत्यूपूर्व जबाब काय दिलाय? नाही, जबाब द्यायच्या अवस्थेत नव्हती ती. पुरं तोंड जळालं होतं. आता एकच प्रश्न, वनिता मिळणाऱ्या पगाराचा हिशोब तुला देत होती? नाही, म्हणजे मीच घेत नव्हतो. शिक्षण सेवकाला पगार 5,000. आईवडील राहायला जेवायला देतात, हिशोब कसा मागणार? उलट मीच महिन्याकाठी 5,000 तिच्या बापाकडे देत होतो. पोलिसात तक्रार कोणी दिली? तिच्या वडिलांनी. काय म्हटलंय तक्रारीत? मी वनिताला मारझोड करत होतो, सातारला यायचो आणि तिच्या वडिलांकडनं पैसे उकळायचो. त्या दिवशी रात्री मी वनिताला वडिलांकडनं 1,00,000 रुपये घेऊन दे असं म्हटलं. दिले नाहीत म्हणून तिच्यावर रॉकेल ओतून तिला मारलं. पण सर, खरं सांगतो, यातलं काहीच खरं नाही आहे. ठीक आहे, मी निघतो. झुंजारराव मांगले साहेबांना लिहायचा आग्रह करून बाहेर पडला. तो कार्यालयात गेला. आपल्या केबिनमध्ये शिरता शिरता त्यांनी सुनंदा राणेला केबिनमध्ये बोलवलं. राणे मॅडम आत आल्यानंतर झुंजाररावानं थोडक्यात वनिता जगदीशची प्रेमकहाणी आणि त्या प्रेमकहाणीचा दुःखद झालेला अंत सांगितला आणि म्हणाला, मॅडम, माझा विश्वास आहे की जगदीश निरपराध आहे. मग हे तुम्ही तपास अधिकाऱ्यांना नाही का सांगितलं? नाही सांगितलं, कारण मुलगी भाजली की नवऱ्याने सासू सासऱ्यांनी तिला जाळलं असा त्यांचा ग्रह असतो. त्याच अँगलनं ते शोधतात आणि त्यात मग निरपराध बळी जातात. हे असं घडून नाही आहे, म्हणून मला तुमची मदत हवी आहे. माझी मदत? मी काय मदत करणार? मी तर बाई माणूस. बाई माणसांजवळच बाकीच्या बायका मोकळेपणानं बोलतात. तुम्ही शेजारापाजाऱ्यांना विश्वासात घ्या. हा माझा टेप रेकॉर्डर. पण मला जमेल? नक्की जमेल. इच्छाशक्ती असली ना की सगळं जमतं मॅडम. ठीक आहे, मी करते प्रयत्न. तिच्या D.Ed कॉलेजमधल्या प्राचार्य व्हा, हेडमास्तरीण व्हा, पण काही करून हे जमवा. राणेबाईंनी आपलं काम फत्ते केलं. राणेबाई आणि टेप रेकॉर्डर घेऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर झुंजारराव गेला. काय पाहिल? वनिता खून प्रकरणातला तपासणारा अधिकारी. काय पठाण साहेबांकडे केस आहे, जावा ऑफिसमध्ये. झुंजारराव ऑफिसमध्ये शिरला. मी झुंजारराव. पठाणांचा चेहरा काळा पडला. वनिता खून प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय? तुम्हाला जाणून घ्यायचं कारण काय? आणि मी तरी तुम्हाला काय सांगावं? न्याय देता देता अन्याय घडू नये या अपेक्षेनं आलो आहे मी. हे बघा, मी काही माहिती देऊ शकत नाही. माझ्याकडून माहिती घेणार, तुमच्या नावावर छापणार, तुमचं नाव मोठं होणार. आम्ही का चरा? अहो, तुमच्या नावावर छापू, अगदी फोटो सकट छापू. ते तुम्हाला छापावंच लागणार आहे. पुरावे गोळा झालेत. आरोपीला टायरमध्ये घातला ना, तो बी फाड बोलायला लागल. ते तुमच्या माराच्या भीतीनं. मग आत्ताच का नाही कबूल होतो? कारण त्यांनी वनिताला जाळलेलंच नाही आहे. मग तिच्या बापाला काय येड लागलं आहे का तक्रार करायला? तिच्या बापाला वेड लागलं आहे का वेड पांघरलं आहे ते लगेच कळेलच. तुम्ही नाही ना पोलीस खात्यात? आमचं आम्हाला बघू द्या. अहो, तुमच्या डोळ्याला झाली आहे कावीळ. काय दिसणार तुम्हाला? झुंजारराव, माझं आडनाव पठाण आहे. हां, तुमच्या मागं लागलो ना, पठाणासारखा मागं लागेला. पठाणसाहेब, मी झुंजारराव आहे. मी मागून नाही, पुढून लागतो. तुमचा तपास चुकीच्या दिशेनं चालला आहे. पठाण, आमचं आम्ही बघू. चला निघा. कधी बघणार तुम्ही? एक मुलगा जीवानिशी जाईल तेव्हा? असं करा, तुमच्या त्या सुप्रभातमध्ये बॉम्ब लायचं तेवढं बॉम्बला. जावा आता.
पठाण, तुम्हालाच बोंबलायला लावतो मी, फक्त ऐका आता तुम्ही. असं म्हणून झुंजाररावनं मोठ्यांदा टेप रेकॉर्डर चालू केला. टेप रेकॉर्डर चालू झाला तसा बाहेर पत्ते कुटत बसलेले पोलीस शिपाई आत आले. एक एक संवाद धक्क्यावर धक्के देत होता. वनिताच्या शेजारच्या घरातल्या बायकांच्या मुलाखती होत्या. वनिता आणि तिचे वडील दिवसभर भांडत होते. वडील मुलीला लाखोली वाहत होते. मी शिकवली, मी तुला डीएड केलं, आता पैसे कमवायला लागलीस आणि नवऱ्याच्या मागे मुरळीसारखी लागलीस, असे शब्द शेजाऱ्यांनी जसे ऐकले तसे सांगितले होते. झुंजाररावानं टेप रेकॉर्डर बंद केला. पठाण, आता मागे लागा. तिच्या बापाला तुम्ही तुमचा पठाणी कावा दाखवला ना, धोत्रात मुतत खरं खरं सांगेल. पठाण 4 पोलीस घेऊन त्याच क्षणी निघाले. राघव चव्हाणवर आवाज टाकता त्याचा झाला पोपट. मुलीनं वेगळं राहू नये अशी त्याची इच्छा होती, कारण मुलगी वेगळी राहिली तर त्याची आवक थांबणार होती. राघव चव्हाणांचा मुलगा यापूर्वीच वेगळा झाला होता. उत्पन्न नव्हतं, मुलगी हेच उत्पन्न, पण मुलगी गेली तर जगण्याचा प्रश्न. मुलगी असली काय नसली काय. घटना घडली त्या दिवशी राघवनं परोपरीनं समजूत घातली, भांडून पाहिलं, मारून पाहिलं, पण काही उपयोग होईना. तेव्हा मध्यरात्री तिला उठवलं आणि जाळून टाकली. रॉकेलचा कॅन पुरावा म्हणून दाखवला. कशी जाळली ते प्रात्यक्षिक करून दाखवलं. जगदीश बाहेर आला आणि राघव रावणासारखा आत गेला. दैनिक सुप्रभात आणि त्यातला झुंजारराव यांची प्रचंड दहशत राजकारणी, पोलीस आणि गुंडात निर्माण झाली होती. कोणाची शिकार झाली हे बघण्यासाठी सकाळी सकाळी ते सुप्रभात घेत होते. तर सामान्य माणसाला पदोपदी साध्या साध्या गोष्टींसाठी सामना करावा लागत होता. ते आपलं दुःख सुप्रभातमधला झुंजारराव वाचून कमी करत होते. झुंजारराव अन्यायग्रस्त, दीन, दलित, दुबळ्यांचा आधार बनला होता, तर मस्तवाल शासन, पोलीस आणि गुंड यांचा तो कर्दनकाळ ठरला होता. जरा येऊन जा रे, संपादकांचा फोन आला. असा अचानक का फोन आला याचा विचार करत झुंजारराव संपादकांना भेटण्यासाठी निघाला. खरं तर फोनवरूनही कशासाठी येऊ असं विचारता आलं असतं, पण ते बरं दिसलं नसतं. मृत्युंजय महामुनी ऑफिसमध्ये नव्हते, म्हणून तो त्यांच्या बंगल्यावर गेला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.